टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार। या महिन्याच्या अखेरीस यादी जाहीर होण्याची शक्यता। 2019-14 मधील गमावलेल्या जागा पहिल्या यादीत असण्याची शक्यता। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा सर्वे। लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा। लोकप्रियतेच्या नावावरती उमेदवार देण्याची शक्यता। खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच वेळी बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांची लोकसभेसाठी चर्चा सुरू। लोकसभेची उमेदवारी मिळाली तर आनंदच। लोकसभेची ऑफर येण्याची शक्यता। छत्रपती शाहू महाराजांचं लोकसभा उमेदवारीवरती वक्तव्य। पुणे लोकसभा लढवण्याचे अमित ठाकरेंचे संकेत। पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार। लोकसभा लढवण्याचे अमित ठाकरेंचे संकेत। इंडिया आघाडीचं दिल्लीत जागा वाटप ठरलं। आप 4 तर काँग्रेस 3 जागा लढणार। केंद्रीय मंत्री अमित शहांवर केलेलं वक्तव्य राहुल गांधींना भोवलं। झारखंड उच्च न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात खटला चालणार। महानंदा डेअरी गुजरातला पाठवण्याच्या हालचाली सुरू। महानंदा डेअरी एनडीबीबीकडे सोपवण्यात यावी। शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। शरद पवार म्हणजे घड्याळ हे नागरिकांच्या मनात, लोकांच्या मनात नवचिन्ह बिंबवणं सोपं नसतं। छगन भुजबळांची शरद पवार गटाच्या चिन्हावरती प्रतिक्रिया। शरद पवारांवर अन्याय करून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं। आम्ही शून्यातून पक्ष उभा करू। सुप्रिया सुळेंची तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण मिळालं, आता आंदोलन कशाला? मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल। तर छगन भुजबळ कोण आहेत, आंदोलन कशाला विचारणारे? भुजबळांचं जरांगेंना प्रत्युत्तर। पंकज भुजबळांना अडवणारे कोण होते? नेते पदाधिकाऱ्यांना अडवणं योग्य नाही। गृह विभाग काय करतंय? छगन भुजबळांचा सवाल। रास्ता रोकोच्या भूमिकेपासून मनोज जरांगेंनी मागे हटावं। जनतेला वेठीस धरण्याचं काम करू नये। मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला। मनोज जरांगेंनी हट्ट सोडावा। आता जनता त्यांच्या मागे उभी राहणार नाही। मनोज जरांगे बोलतील तसं होणार नाही। राधाकृष्ण विखे पाटलांची जरांगेंच्या मागणीवरती प्रतिक्रिया। दिशान सिद्दीकींनी काँग्रेसवर केलेले आरोप निराधार। सत्याच्या पलीकडे भारत तोडण्याच्या विचारामध्ये असलेल्यांच्या फसवणुकीमध्ये पडू नका। वर्षा गायकवाडांचा दिशान सिद्दीकींना सल्ला। महाराष्ट्राने एक सुसंस्कृत अनुभवी नेता गमावला। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना राजकीय नेत्यांकडून आदरांजली। भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन। वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी राजेंद्र पाटणींचं मोठं योगदान। राज्यातील निवासी डॉक्टर संपावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आवाहनानंतरही निवासी डॉक्टर संपावर। संपामुळे रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मवियाचं लोकसभा जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये। 27 आणि 28 फेब्रुवारीला मुंबईत होणार बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपावरती होणार निर्णय। उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये फोनवरून चर्चा। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण आज पहिल्यांदाच येणार नांदेडमध्ये। मात्र चव्हाणांच्या स्वागताच्या बॅनरवरून भाजप नेत्यांचे फोटो गायब।
राज ठाकरे आज कल्याण डोंबिवली दौऱ्यावरती. कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंच्या स्वागताची बॅनरबाजी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दौरा. महानंद एनडीबीबीकडे जाण्याचा मार्ग मोकळा. महानंदच्या संचालकांचे सामूहिक राजीनामे. विरोधकांचा मात्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं 7व्यांदा समन्स. 26 फेब्रुवारीला केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चौकशीसाठी केजरीवाल आतापर्यंत गैरहजर. इंडिया आघाडीचा उद्या पुण्यामध्ये पहिला मेळावा. मेळाव्यामध्ये शरद पवार करणार मार्गदर्शन. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी ॲक्शन मोडमध्ये. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनसेचा मोर्चा. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा. शिवपूर फुलवारिया लहरतारा रस्त्याची पंतप्रधान मोदींनी केली पाहणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक ताफा थांबवून रस्त्याची केली पाहणी. संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त बारामतीमध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन. सुप्रिया सुळेंनी सफाई कर्मचारी महिलांसोबत हातात झाडू घेत केली स्वच्छता. कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. 12वीच्या परीक्षेमध्ये 2 दिवसांमध्ये 72 ठिकाणी कॉपीचे प्रकार. कडक बंदोबस्तातही कॉपीचे प्रकार सुरूच. परभणी लोकसभेवर महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचा दावा. परभणी लोकसभेच्या जागेवरती पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय घेणार. सुनील तटकरेंचं विधान. रवींद्र धंगेकर अपघाताने झालेले आमदार. धंगेकर लोकसभेमध्ये सोडा, विधानसभेतही निवडून येणार नाहीत. भाजप नेते जगदीश मुळीक यांचा रवींद्र धंगेकरांना टोला. 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरतीसाठी 6000 अर्ज. सर्वाधिक अर्ज केमिस्ट्री विषयामध्ये तर मराठी विभागामध्ये 400 अर्ज प्राप्त. 10वी-12वीच्या परीक्षा काळामध्ये मध्य रेल्वेचा लोकल वेळेवरती चालवण्याचा प्रयत्न. मेल एक्सप्रेसपेक्षा लोकलला प्राधान्य देण्याच्या सूचना. अटल सेतूवरून मुंबई पुणे शिवनेरीच्या 6 फेऱ्या. वाढता प्रतिसाद पाहून एसटीचा निर्णय. पुण्यातील मेट्रो प्रवाशांना 1 मार्च पासून रिटर्न तिकीट काढता येणार नाही. पुणे मेट्रोकडून रिटर्न तिकिटाची सुविधा बंद होणार. पुणे ड्रग्ज प्रकरणामधील मुख्य सूत्रधार संदीप धुनिया कुवेतला पळून गेल्याची माहिती. आरोपीनं कुरकुंभ MIDC मध्ये सुरू केली होती ड्रग्ज फॅक्टरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.